अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. 100 पटाच्या आतील विद्यार्थी संख्येच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना संरक्षण मिळावं, त्यांना स्टार देऊन सदर मुख्याध्यापकांच्या निवृत्तीपर्यंत सदर पद संरक्षित राहावं. इयत्ता 9वी व 10वी या दोनही वर्गातील पटसंख्या 20 असल्यास 3 शिक्षक मंजूर करावेत, अशा प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी करून कोणत्याही शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होऊ नये, अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे याप्रसंगी मागणी केली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे 3 जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर संघटनांची बैठक शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, लेखाधिकारी यांच्या समवेत आज घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीमध्ये 3ही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर सेवक संघटना आणि संस्थाचालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यातील शालार्थ ID, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, मेडिकल बिले, पदोन्नती प्रस्ताव, सेवानिवृत्ती प्रस्ताव, अर्धवेळ शिक्षकांचा मान्यता प्रस्ताव, अनुकंप मान्यता प्रस्ताव, बदली प्रस्ताव, रजा रोखीकरण प्रस्ताव, DCPS योजनेतील प्रस्ताव यासह अनेक प्रलंबित मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी संघटनांनी मांडलेल्या शैक्षणिक समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली. या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी संघटनांनी विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तर देऊन या प्रलंबित सर्व मागण्या सोडवण्यासाठी 3ही जिल्ह्यांच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच वेतन पथक अधीक्षक व लेखाधिकारी यांना सभेतच आदेश दिले. वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे न पाठविता लेखाधिकारी यांच्याकडे पाठवावेत. जिल्हांतर्गत बदली मान्यतेचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेस न पाठवता वेतन पथक अधीक्षक यांच्याकडे पाठवून अटॅच डिटॅच व्हावे. अनुकंप नियुक्ती मान्यता प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनीच मान्यता द्यावी. योजना शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवण्याची गरज नाही. आपल्या विभागामध्ये अनधिकृत शाळा आहेत, त्या शाळांचा शोध घेऊन त्यांची यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर करून संबंधित शाळांवरती कारवाई करावी, अशा आग्रही मागण्या संघटनांनी केल्या. आपल्या स्तरावरील सर्व मागण्या तत्काळ सोडवल्या जातील आणि शासन स्तरावरील मागण्यांसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन कारवाई केली जाईल, अशा प्रकारची ग्वाही शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली. सदर सभेत ज्या शिक्षक व सेवकांचे शालार्थ ID प्रलंबित होत्या, त्यापैकी काही शालार्थ ID मान्यतेचे आदेश शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या समवेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. या सभेस उपसंचालक प्रभावती कोळेकर, सहशिक्षण संचालक गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विशाल दशवंत, उपशिक्षणाधिकारी सांगली, वेतन पथक कोल्हापूर अधीक्षक उदय सरनाईक, कोल्हापूर माध्यमिक अधीक्षक प्रवीण फाटक, कोल्हापूर लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे, प्राथमिक विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ, वेतन पथक सांगली अधीक्षक आबासाहेब लाड, वेतन निश्चिती सांगली लेखाधिकारी रविराज शिंदे, वेतन पथक प्राथमिक सांगली अधीक्षक रियाज शेख, माध्यमिक सांगली अधीक्षक नरेंद्र माळी आदी अधिकारी उपस्थित होते. या सभेस व्यासपीठ अध्यक्ष SD लाड, शिक्षक नेते दारासाहेब लाड, संस्थाचालक संघ अध्यक्ष शारंगधर देशमुख, चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, बाळासाहेब डळेकर, BG बोराडे, DS घुगरे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, CM गायकवाड, बाबा पाटील, सुरेश संकपाळ, राजेंद्र कोरे, उदय पाटील, मिलिंद पांगिरेकर, KK पाटील, विजय मेटकर, रवींद्र मोरे, KB वाघमोडे, अकबर पन्हाळकर, संतोष आयरे आदीसह